नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स सुरू केलेला आहे आणि आज आपण या चॅप्टर मध्ये घेणार आहोत नेक्स्ट पॉइंट इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन गॅस फेज. बरोबर आहे का? याच्या अगोदर आपण काय घेतले? इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन सोल्युशन. पहा आता गॅस फेज रिएक्शन पहा आपण काय करणार आहोत? एक रिएक्शन कन्सिडर करणार आहोत. मग काय म्हणायचं? कन्सिडर अ रिएक्शन. कन्सिडर गॅसियस रिएक्शन. कोणती रिएक्शन? पहा ए गॅस गिव्स प्रॉडक्ट बी गॅस प्लस सी गॅस. आता या रिएक्शनचा जो इनिशियल प्रेशर आहे पहा आपण इथे असं म्हणूया इनिशियल प्रेशर. पहा रिएक्टंटचा इनिशियल प्रेशर काय असेल? सपोज तो आहे पी आय. आपण असं म्हटलं काय आहे तो? पी आय. रिएक्टंटचा प्रेशर पी आहे, प्रॉडक्टचा प्रेशर काय असेल? तर तो 0 असेल. इनिशियली प्रॉडक्ट तयार झालेले नसतील म्हणजे त्याचा प्रेशर काय असणार आहे? 0 असेल. पहा मग पुढे म्हणूया आपण प्रेशर आफ्टर टाइम टी. प्रेशर आफ्टर टाइम टी. पहा आता टी एवढा कालावधी गेल्यानंतर एक्स एवढा प्रेशर काय होतो? डिक्रीज होतो. म्हणजे आपल्याला इथं प्रेशर आफ्टर टाइम टी काय मिळेल? तर पी आय मायनस एक्स. पहा का रिएक्टंटचा प्रेशर कितीने डिक्रीज होतो? एक्स एवढ्या अमाऊंटने. पहा मग प्रॉडक्टचा प्रेशर काय असणार आहे? एक्स. पहा इथं सी चा पण प्रेशर काय असेल? एक्स असेल. बरोबर की नाही? पहा आता टोटल प्रेशर काय आहे? टोटल प्रेशर तर टोटल प्रेशर P इज इक्वल टू पहा यांची काय करायची? ऍडिशन करायची. पहा पी आय मायनस एक्स प्लस एक्स काय केलं आपण? टोटल प्रेशर साठी ऍडिशन केली. पहा हा टोटल प्रेशर पी काय येणार आहे? तर पहा मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल. पी आय प्लस एक्स काय आला? हा टोटल प्रेशर आला. बरोबर की नाही? पहा आता इथे एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? मग एक्स इज इक्वल टू पी मायनस पी आय. बरोबर की नाही? पहा ही एक्स ची व्हॅल्यू आपण शोधली. पी आय इकडे घेतला. बरोबर की नाही? आता काय करायचंय? हा जो इनिशियल प्रेशर आहे पहा हा जो प्रेशर आहे आफ्टर टाइम टी रिएक्टंटचा प्रेशर पहा तर तो आपण शोधूया. पहा मग प्रेशर ऑफ रिएक्टंट आफ्टर टाइम टी. पहा प्रेशर ऑफ रिएक्टंट. पहा रिएक्टंट कोणता आहे? ए. म्हणून त्याला काय म्हणायचं? पी ए आफ्टर टाइम टी. पहा काय आहे हा प्रेशर ऑफ रिएक्टंट आफ्टर टाइम टी? पहा तर काय इथं? पी आय मायनस एक्स. बरोबर की नाही? पहा काय हा पी आय मायनस एक्स. परंतु इथे एक्स ची व्हॅल्यू काय आहे? तर ती आहे पहा पी आय मायनस पी आय. बरोबर की नाही? पहा आता काय मिळेल आपल्याला? पहा पी आय मायनस पी आय. पहा मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे काय येणार आहे? प्रेशर पी ए इज इक्वल टू ट्वाइस ऑफ पी आय मायनस पी. बरोबर. पहा आता हा काय मिळाला? प्रेशर ऑफ रिएक्टंट आफ्टर टाइम टी. मग नाउ रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू पहा काय आपला रेट कॉन्स्टंटचा फॉर्म्युला 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी A2. बरोबर. पहा आता आपल्याला काय करायचं इथं का A0 ची व्हॅल्यू म्हणजे काय? तर हे काय कॉन्सन्ट्रेशन आहे मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये. आता इथे आपण काय घेणार? प्रेशर घेणार. कोणता? इनिशियल प्रेशर काय तो? पी आय आहे. बरोबर की नाही? पहा मग काय K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10. काय आहे हे? पी आय अपॉन प्रेशर आफ्टर टाइम टी काय किती येतो? ट्वाइस ऑफ पी आय मायनस पी. हे काय आलं आपलं? तर इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन गॅस फेज. बरोबर की नाही? पहा आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जे आहे तर त्या रिएक्शनचा रेट कॉन्स्टंटचं युनिट काय असेल? पहा पुढे काय म्हणायचं? पहा युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट के कोणाचा? ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पहा
काय असेल त्याचं युनिट पहा. हा कॉन्सन्ट्रेशन कॅन्सल होणार. इथं टाइम आहे वर गेला, काय होणार तो टाइम इनवर्स. मग काय म्हणायचं टाइम पर टाइम, किंवा आपण काय असेल ते पर सेकंड. पहा का टाइम सेकंड मध्ये असेल तर पर सेकंड, टाइम मिनिट मध्ये असेल तर पर मिनिट, किंवा टाइम हा आवर मध्ये असेल तर पर आवर. बरोबर की नाही. पहा याप्रमाणे आपल्याला युनिट फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंटचं मिळेल. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन पहा कोणतं, तर डिकम्पोजिशन ऑफ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. पहा इट गिव्स, पहा याचं डिकम्पोजिशन केलं काय मिळणार आपल्याला, तर प्राइस ऑफ H2O लिक्विड प्लस O2 गॅस. पहा याचा रेट काय मिळेल, रेट ऑफ रिॲक्शन तर K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस H2O2, आणि इथं कॉन्सन्ट्रेशनची पॉवर एक्सपेरिमेंटल किती मिळते 1 मिळते, म्हणून ही काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बरोबर की नाही. पहा इथं स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे म्हणून इथं 2 घ्यायचा नाही. एक्सपेरिमेंटली पॉवर काय मिळते याची 1 मिळते, म्हणून काय ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. बरोबर की नाही. पहा तर हे झालं आपलं इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इन गॅस केस. बरोबर की नाही. त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंटचं युनिट आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं एक एक्झाम्पल. बरोबर, याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन वर प्रॉब्लेम घेऊया. आता आपण प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 990 सेकंड. हाफ लाईफ दिलेला आहे आपल्याला. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 0.08 मोल पर डेसिमीटर क्यूब. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन आफ्टर 35 मिनिट. बरोबर की नाही. पहा जे हाफ लाईफ आपल्याला दिलेला आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, आणि त्यांनी काय विचारले का 35 मिनिट झाल्यानंतर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती शिल्लक राहील. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपण लिहूया गिव्हन डेटा. गिव्हन डेटा हाफ लाईफ दिला आहे आपल्याला टी हाफ किती येतो 990 सेकंड. बरोबर की नाही. पहा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेले A0 किती येते 0.08 मोल पर डेसिमीटर क्यूब. बरोबर की नाही. पहा त्याच्यानंतर आफ्टर टाइम टी पहा किती दिलाय 35 मिनिट. बरोबर की नाही. पहा आता आफ्टर टाइम टी कॉन्सन्ट्रेशन किती राहणार आहे असं विचारले. बरोबर की नाही. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी किती असेल असे विचारले. पहा आता हा जो टाइम आहे तर हा मिनिट मध्ये आहे, हाफ लाईफ सेकंड मध्ये आहे. दोघांचं युनिट आपण सेम करून घेऊया. याला काय करा सेकंड मध्ये कन्वर्ट करा. कसं मिळेल तर 35 मिनिट आहे, सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने मल्टिप्लाय करा. याचा प्रॉडक्ट येईल आपल्याला 12100 सेकंड. बरोबर की नाही. पहा आता आपण सुरुवातीला पहा इथं आपल्याला हाफ लाईफ दिलेला आहे म्हणजे रेट कॉन्स्टंट के आपण शोधून घेऊया. पहा रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय 0.693 डिवाइड बाय हाफ लाईफ टी हाफ. बरोबर की नाही. पहा काय 0.693 डिवाइड बाय हाफ लाईफ किती आहे तर 990 सेकंड. बरोबर की नाही. यांचं सिंप्लिफिकेशन आपल्याला मिळेल ते साधारणपणे 7 into 10⁻⁻⁴ पर सेकंड. बरोबर की नाही. पहा हा टाइम आहे वर गेला काय होणार आहे पर सेकंड. पहा हा काय आला आपल्याला तर रेट कॉन्स्टंट के. पहा रेट कॉन्स्टंट के मिळाला आपल्याला काय विचारले त्याने कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी विचारले. बरोबर की नाही. पहा मग देअरफॉर पहा आपला फॉर्म्युला काय रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन 80. बरोबर की नाही. पहा आता आपल्याला काय शोधायचा हा 80 शोधायचा. के टी आपल्याला माहित आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहित आहे. पहा याचं आपण सिंप्लिफिकेशन करून घेऊया. पहा लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन 80. बरोबर. पहा हा टी आपण इकडे घेऊया काय आहे के इंटू टी डिवाइड बाय 2.303. पहा आता व्हॅल्यू ठेवायचं के ची व्हॅल्यू पहा आपल्याला दिलेली मिळालेली किती येते 7 into 10⁻⁴. बरोबर की नाही. पहा टाइम टी किती येतो 2100 सेकंद. बरोबर की नाही. 2100 सेकंद. बरोबर डिवाइड बाय 2.303 हा काय आला लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. बरोबर की नाही. पहा आता याचं सिंप्लिफिकेशन करा साधारणपणे ते आपल्याला मिळेल 0.6383. पहा त्याचं सिंप्लिफिकेशन. बरोबर की नाही.
आता काय करायचंय, इकडे लॉग आहे या संख्येचा अँटी लॉग घ्या, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, तर a0 अपॉन at इज इक्वल टू पहा याचा अँटी लॉग घ्यायचा आपल्याला 0.6383 बरोबर आहे. पहा त्याचा अँटी लॉग मिळेल आपल्याला 4350 बरोबर आहे. पहा किती आहे, घ्या 4350. इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 0 आहे, म्हणजे आपल्याला पॉईंट या ठिकाणी मिळेल. म्हणजे हे काय आलं आपलं a0 अपॉन at बरोबर की नाही. आपल्याला काय शोधायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम t. हा आपण इकडे घेऊया, ही व्हॅल्यू इकडे घ्या. पहा काय आहे मग, तर कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम t इज इक्वल टू पहा काय इथे लिहूया आपण, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम t इज इक्वल टू इथं जागा पूर्ण आपण या बाजूला घेऊया. पहा काय करते व्हॅल्यू आपल्याला a0 अपॉन 4.350. पहा आता याचं a0 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे की किती येते, तर 0.08 डिवाइड बाय 4.350. हे काय आलं, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम t. याचं सिम्प्लिफिकेशन करा, हे कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम t आपल्याला मिळेल साधारणपणे 0.0148 मोल पर डेसिमीटर क्यूब. पहा काय येणार आहे, मोल पर डेसिमीटर क्यूब बरोबर. हा तर हा प्रॉब्लेमचा काही पार्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे, शेवटचं आन्सर बरोबर नाही. पहा याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊया. पहा सेकंड प्रॉब्लेम काय आहे, तर इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 60% रिएक्टंट डिकम्पोज इन 45 मिनिट. 60% रिएक्टंट काय होतात, 45 मिनिटांमध्ये डिकम्पोज होतात. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ पिरियड ऑफ रिएक्शन बरोबर की नाही. पहा मग इथं आपण गिवन डेटा घेऊया. आता गिवन डेटा प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. पहा काय म्हटलं इथं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं नाही, परंतु ते कसं घ्यायचं, तर 60% असं म्हटलंय रिएक्टंट डिकम्पोज होतात, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेणार, 100% किंवा 100 दिले तरी चालेल. पहा आणि त्यांनी काय म्हटलंय, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. पहा बघा 60% डिकम्पोज होतो, शिल्लक किती राहतो, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी काय आहे, 100 मायनस 60 इज इक्वल टू 40 बरोबर की नाही. पहा टाइम टी किती दिलेला आहे, 45 मिनिट बरोबर की नाही. पहा आता रेट कॉन्स्टंट के दिलाय का, नाही, तो आपल्याला शोधावा लागेल बरोबर की नाही. आणि अजून काय विचारले त्याने, हाफ लाईफ पण विचारलेला आहे बरोबर. पहा आता रेट कॉन्स्टंट के आपण अगोदर शोधून घेऊया आणि मग हाफ लाईफ आपल्याला शोधता येईल बरोबर. पहा आता रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला, तर 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 a0 अपॉन at बरोबर. पहा व्हॅल्यू ठेवा, टी माहित आहे आपल्याला, a0 माहिती आहे, at माहिती आहे बरोबर की नाही. के काय मिळेल, देअरफॉर के इज इक्वल टू 2.303 अपॉन टाइम टी किती आहे, 45 मिनिट लॉग टू द बेस 10. पहा a0 किती आहे, 100, at किती आहे, 40. पहा याचं डिवायडेशन किती मिळेल, 2.5. पहा म्हणजे इज इक्वल टू 2.303 45 लॉग टू द बेस 10 किती येणार आहे, 2.5 आणि 2.5 चा लॉग पहा किती मिळेल, तो 39 बरोबर की नाही. पहा म्हणजे 4k इज इक्वल टू 2.303 अपॉन 45 इंटू काय आहे, हा 0.3979 बरोबर. पहा आता हा काय झाला आपला, तर याचं सिम्प्लिफिकेशन करा. पहा सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, के मिळेल बरोबर की नाही. पहा के काय मिळतं आपल्याला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 0.0204 पर मिनिट बरोबर आहे. पहा इथं पर मिनिट का आपल्याला युनिट मिळालं, तर इथं टाइम जो टी आहे पहा हा वर आला, काय होणार आहे ते पर मिनिट. पहा आता रेट कॉन्स्टंट आपण के शोधला, के शोधल्यानंतर आपल्याला काय शोधायचं, हाफ लाईफ. पहा देअरफॉर हाफ लाईफ पिरियड टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन पहा के बरोबर. पहा हाफ लाईफ काय मिळणार आपल्याला, तर 0.693
693 डिवाइड बाय 0.024 बरोबर की नाही पहा हा आपल्याला आपल्याला मिळेल नियर अबाउट 34 मिनिट बरोबर की नाही पहा हे काय आपलं फायनल आन्सर बरोबर पहा याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण थर्ड प्रॉब्लेम घेऊया पहा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 काय कॅल्क्युलेट द रेट ऑफ रिएक्शन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फ्रॉम द फॉलोइंग डेटा बरोबर की पहा रिएक्शन आपल्याला कोणती दिलेली आहे तर SO2 पहा बरं रिएक्शन कोणती SO2Cl2 गॅस इट गिव्स पहा काय SO2 गॅस प्लस Cl2 गॅस पहा आणि या रिएक्शन साठी आपल्याला हा डेटा दिलेला आहे काय दिलेला आहे डेटा मध्ये तर त्यांनी पहा आपल्याला काय विचारले रेट कॉन्स्टंट विचारलेला आहे बरोबर पहा आणि इथं प्रेशर टाइम दिलाय आणि प्रेशर दिलाय पहा टाइम 0 असताना प्रेशर किती आहे 0.5 बार टाइम 100 सेकंद असताना इथं सेकंद मध्ये टाइम दिलाय 100 सेकंद असताना प्रेशर किती आहे 0.6 बार बरोबर की नाही पहा मागील आपण गिव्हन डेटा पहा काय तो डेटा तर इथं इनिशियल प्रेशर आपण म्हणूया PI किती येतो 0.5 बरोबर की नाही पहा प्रेशर आफ्टर टाइम 100 सेकंद पहा बरं का आफ्टर टाइम 100 सेकंद पहा तर प्रेशर टोटल प्रेशर पहा किती येतो इट इज 0.6 बार बरोबर की नाही पहा आणि त्याने काय विचारले रेट कॉन्स्टंट K विचारलेला आहे बरोबर पहा आता आपला फॉर्म्युला पहा काय गॅसेस रिएक्शन साठी तर 2.303 अपॉन T log to the base 10 पहा रिएक्शन गॅसियस आहे आपला काय फॉर्म्युला PI अपॉन ट्वाइस ऑफ PI मायनस P बरोबर पहा आता काय करायचं T ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे PI माहित आहे P माहित आहे काय मिळेल तर रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू 2.303 अपॉन T ची व्हॅल्यू पहा किती आहे टाइम T 100 सेकंद बरोबर की नाही पहा log to the base 10 इनिशियल प्रेशर पहा किती येतो इनिशियल प्रेशर 0.5 पहा प्रेशर पहा इथं 2 into 0.5 मायनस टोटल प्रेशर 0.6 बरोबर की नाही पहा रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू 2.303 अपॉन 100 log to the base 10 पहा हे किती होणार आहे पहा 0.5 नंतर 0.5 into 2 किती झाले 1 minus 0.6 किती आला 0.4 म्हणजे काय आले तर 0.5 डिवाइड बाय 0.4 पहा म्हणजे K इज इक्वल टू पहा रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू 2.303 अपॉन 100 into log to the base 10 पहा हे किती येणार आहे तर इट इज 1.25 याचं सिम्प्लिफिकेशन पहा आता 1.25 चा लॉग पहा किती येणार आहे तो तर साधारणपणे तो मिळेल आपल्याला पहा हे याप्रमाणे लिहिता येईल 0.0230 पहा आणि 1.25 चा लॉग पहा किती येतोय तो लॉग 1.25 कॅरेक्टरिस्टिक 0 लॉग पहा त्याचा काय व्हिडिओ तेवढाच थांबलाय पहा लॉग किती येते आपला तर 1.25 चा 0.0969 आणि सिम्प्लिफिकेशन पहा याचं आपल्याला ते मिळेल तर इट इज 2.3 into 10 raised to -3 पहा हा काय आला रेट कॉन्स्टंट पहा इथे टाइम कशामध्ये सेकंद मध्ये आहे म्हणून याला युनिट करायचं पर सेकंद बरोबर की नाही पहा तर हे काय झाले आपले प्रॉब्लेम्स बरोबर की नाही पहा कशावर तर फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट बरोबर की नाही पहा तर आपण याच्यावर प्रॉब्लेम्स पण घेतलेले आहेत अशी थिअरी पण घेतलेली आहे हा लेक्चर हा पॉइंट या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद